नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. आणि सगळ्यांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि बाहेर असा वेदर चालू आहे ना, खूपच छान आणि थोडा पावसाळी वातावरणच आहे. 2-3 दिवस असंच वातावरण आहे सध्या. तर तुम्हाला चला मी दाखवते बाहेरचा वेदर कसा आहे. आता माझं सकाळचं आवरून वगैरे झालं, म्हणजे तयारी वगैरे केली मी अशी. मी आधी सकाळी अंघोळ केली का आधी अशी स्वतःला प्रिपेअर करते. त्याच्यानंतर मग आता आपण किचनमध्ये जाऊ. पण अगोदर आपण देवपूजा करूया चला. आणि हो, असं मी बेड पण इकडे सर्व क्लीन केलेलं आहे. उठल्यावर मी अगोदर हे करून घेते, त्याच्यानंतरच अंघोळीला जाते. देवपूजा घराच्या अगोदर मी हे किचनच्या विंडोमध्ये जे कचरा फ्रीजमधला काढून ठेवलेला संध्याकाळी तो फेकून येते अगोदर. तर इथे माझी देवपूजा झालेली आहे. आणि इथे पण बघा असं. तर चला आता आपण नाश्त्याची तयारी करू. मी सध्या या तांब्याच्या हंड्यातून पाणी पितो. मी रात्री ह्या भरून ठेवते, मग सकाळी पाणी प्यायला रेडी होतो. आणि नाश्त्यामध्ये आज मकेन्स बनवते खायला. सर्व बाल्कनी वगैरे क्लीन केली मी. झाडांना तर जास्त पाणी घालायला लागत नाही कारण पाऊस पण पडतो. मी आता यांच्यासोबत मच्छी आणायला चालली जासईला. इथे जासई मच्छी मार्केटला आलेली आहे. बघू चला किती मच्छी वगैरे मिळते का नाही. काय आहे यक्रू हे काय आहे? खरबी आहे ना. कशी? 200 रुपये. आधी मी बघते. अयो बोंबील कसं दिला? 100ला. 100ला बघते अगोदर. हॅलो, कसं आहे? 500. आणि काय गुप्पा आहे ना. तुम्ही बेलपाटचीच आहो ना सगळी? या आमची बेलपाटचीच सगळी आहेत. गुप्पा शिंगारी मच्छी मार्केट आहे सर्व. तर या करपाली ताई कशा आहेत? करपाली नको ताई माझी काय आता मच्छी घेऊन मी चाललो घरी. मी आताच मच्छी घेऊन आलेली आहे आणि काय काय आणली ती तुम्हाला दाखवते. पण जेव्हा काय मार्केटमधून आल्यावर हातात जेव्हा असे सुट्टे पैसे राहतात ना, तेव्हा मी या डब्यामध्ये असे ठेवते. बॉर्नविटाचा डब्बा होता, त्याचा मी मनी बँक बनवले. मस्त असं ठेवते त्याच्यामध्ये. मग तर चला मी तुम्हाला आता मच्छी दाखवते. तर ही अशी मच्छी आणलेली आहे मी. हे बोंबील, यखरू आणि हे करपाल. आणि करपालची साईज बघू शकता तुम्ही, माझ्या हातापेक्षा मोठी. आणि या सर्व खाडीतली येते मच्छी. म्हणजे करपाल खाडीतली आहे,
याचं नाही मला माहिती. तर आमच्या गावातल्या मच्छीवाली ताई आहेत ना, त्या पण मस्त अशी मच्छी आणतात. पण माझ्यासोबत आज जायला कोण नव्हता सोबत. ताई पण नव्हत्या घरात आणि दीदी पण नव्हत्या, म्हणून मी मग यांना घेऊन जासेला गेली. तर मी अशी मच्छी आणली. नाहीतर आम्ही गावातच जाऊन आणतो मच्छी, किंवा जास्त मच्छी आणायची असली तर मग दिवाळीला जातो आम्ही. दिवाळे, करंजा. तर बघा ही अशा प्रकारे मी मच्छी आणली जासेची. आणि जासेमध्ये पण आमच्याच गावातल्या कोळणी बसलेल्या असतात, त्यामुळे ह्या खाडीतल्या आहेत, आमच्याच खाडीतल्या आहेत आणि म्हणून मी घेतल्या ह्या. इथे मी आता सर्व मच्छी साफ करून घेतलेले आहे. तर आता काय करायचं ते मी ठरवते आणि मग बनवते. हे बोंबील, लेकरू आणि करपाल. तर हे आम्हाला 2 टायमाला बस होईल. तर माझं सिलेक्शन झालेलं आहे. याचा मी रस्सा बनवणार आहे आणि हे तवा फ्राय, पण ते थोडंसं मसाल्याची ग्रेव्ही असते ना तसं, सुक्का म्हणजे कोलबी सुक्का. आणि हे 2 मी संध्याकाळला ठेवते. याच्यामध्ये यखरू आणि बोंबील आहेत. इथे मी आता करपाल आहे ना आपली टायगर प्रॉन्स, ती मी मॅरिनेट करून ठेवते. कारण ही आपल्याला लसूण आणि टोमॅटोवर तव्यावर अशी फ्राय करायची आहे, म्हणजे अशी लसलशीत बनवायची. आणि तुम्हाला लहान मुलांचा आवाज येत असेल, कारण आमच्या बाजूलाच मराठी स्कूल आहे, त्याचं प्रार्थना वगैरे चालू आहे तिथे आता, तर ते इग्नोर करा जरा. तर बघा मी असे मॅरिनेट करून ठेवते. रस्सा बनवत ठेवलेला आहे आणि इथे एक उकळ आला बारीक मी झाकण देईन. आणि ही आपली आहे करपालीची रेसिपी. त्यामध्ये मी तेलामध्ये अगोदर लसूण आणि आला ठेचून टाकला आहे. तुम्ही मिरची पण घेऊ शकता. आणि नंतर त्यानंतर मी टाकले टोमॅटो. तरी आधी आपल्याला शिजवून घ्यायचं, शिजवून घ्यायचे. आणि इथे आपण आता कोलबीला ते लावलेलंच आहे मसाला वगैरे, म्हणून याच्यात काय टाकायची गरज नाही. आपण डायरेक्टली पेस्ट टाकू. मीठ पण घातलेलं आहे आपण. तर हे शिजलं की आपण कोलबी टाकून देऊ. तर मी अशा प्रकारे कोलबी सर्व टाकून दिली. आता याला आपण झाकण देऊन ठेवू, म्हणजे आपोआपच याच्यामध्ये पाणी सुटेल. आणि बघा असं बारीक उकळ आलेलं आहे. आपण याच्यावर झाकण देऊ आणि 7-8 मिनटात आपण हे काढू झाकण आणि बघू. आपलं 7-8 मिनटात ओके होईल म्हणजे रस्सा. इथे मी आता भाकरी बनवते. तवा ठेवला एका बाजूला, इकडे कोलबी बघा आपली, आणि रस्सा पण तुम्हाला दाखवते बघा. मी काय करते, थोडी चिंच टाकते या दोन्हीमध्ये, म्हणजे आपला रस्सा रेडी होईल. आणि भाकरी करायला आता सुरुवात करते. उडला उडला उडला. इथे खिडकीवर पण आमच्या इथे पोपट कुठे उडला एकदम फास्ट. तेच कुठेतरी आहे, तो खिडकीवर बसला. ते आपलं जेवण रेडी आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते केक करून. रस्सा, मसाला कोलबी फ्राय केली ना, ती कडक होते आणि रबरसारखी लागते. त्याच्यामुळे थोडी अशी लसलशीत बनवते, ती सॉफ्ट होते एकदम. तर चला आता आपलं जेवण होते आणि होईल आता 5-10 मिनटात. इथे माझं आता जेवण सर्व रेडी आहे. याच्यामध्ये मी भाकरी ठेवल्यात, कारण मग नरम पण राहतात त्या. आणि इथे भात होतं आहे. भात झालं की मग मी गॅस बंद करीन 5 मिनटात. आपलं जेवण आता रेडी आहे. आणि हा आपला पेशंट आहे आजारी. कोण याला बोलेल आजारी आहे, म्हणजे ताप येतोय जातोय नाही सिनो. आता जरा गेला आहे म्हणून थोडा फ्रेश आहे. तर चल काहीतरी मी याला आता खायला देते. कशाला त्याच्यावर चढतं. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि इतका पाऊस आहे बघा. एवढा बाहेर बघा किती पाऊस आहे. ही साईड तुम्हाला कधी दाखवली नसेल मी.
फर्स्ट टाइम आज आहे, भरपूर पाऊस आहे. इथे माझी सर्व क्लिनिंग झालेली आहे. क्लिनिंग म्हणजे झाडू काढलाय मी सगळीकडे आणि लादी वगैरे पुसून झाली. या रूमची पण तुम्हाला दाखवते क्लिनिंग. अशा प्रकारे सर्व झाले. पण दाखवते. सर्व अशी क्लिनिंग झालेली आहे. इवन जिना पण मी पुसलेलं आहे सर्व, दोन्ही ते. आणि हे बघा मस्त असं, अजून ते सकाळपासून मी बल्ब लावला होता तो, म्हणजे फुलामध्येच असते तो अजून चालू आहे. दिवाळीमध्ये मी आणले होते ते. तर चला आता मी दिवाबत्ती करते. इथे आपला पेशंट आहे, त्याला आता मॅगी दिली मी गरमागरम खायला. तर चला मी आता दिवाबत्ती करून घेते. आता मी बोंबील फ्राय करणार आहे रव्यामध्ये. तर त्यासाठी मी आधी अशी कटिंग करून घेते. तर अशा प्रकारे मी मसाला वगैरे लावून ठेवले मॅरिनेट करून. हे आता आपण झाकण देऊन ठेवते मी इथे आणि 10 मिनिटांनी आपण हे. इथे मी कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही रवा पण घेऊ शकता. मी आता रवाने आज घेतला. कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि थोडासा मसाला घातला आहे. आणि आता हे सर्व आपण लावून एका बाजूला ठेवूया. पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे. तोपर्यंत मी अगोदर हे सर्व लावून घेते आणि नंतर मग तेलात असं मी पीठ लावून ठेवलं आहे. तर तेलात सोडूया आपण. थोडे थोडे तळून करू आपण. तर मी असे इथे पलटी केलेली आहे आणि गॅस आपली हायच आहे. ती चिमणी चालू केली कारण वास मस्त भरभर. तर किचनचं सर्व काही मी आटपले आताच आणि आत्ता मी बेडरूममध्ये आली. तर असं करते की आज मी थोडा वेळ आहे तर जरा माझी अलमारी आहे ना ती जुलून घेते. कारण भरपूर आली गणपतीच्या वेळी कपडे काढ केले पूर्ण सर्व. आणि बघा कसे झाले, दोन्ही साईडला तसंच आहे. तर बरं आज अलमारी पूर्ण मी जुलून घेते. आणि आत्ता मला तर वाटते 9 साडेनऊ वाजले असतील बहुतेक. आणि इकडे पण सर्व असा वरचा सेक्शन बरोबर आहे पण थोडा इथे बघा इथे पण झाले. बघा मी सर्व आता अलमारी झुलते. आधी मी काय करते, कपड्यांचे सेक्शन बनवते. म्हणजे साडी, ड्रेस आणि आपले जे छोटे मोठे कपडे आहेत त्यांचे असे सेक्शन बनवून ठेवते. त्याच्यानंतर मी सर्व अलमारी झुलीन.
त्यासाठी मला अगोदर पूर्ण अलमारी खाली करायला लागेल. तर चला स्टार्ट करते मी आता. तर इथे मी नवीन जे साडी होती आणि नवीन ड्रेस ते इथे वरच ठेवलेत. बाकीचा हा सेक्शन मी खाली केला आहे. आणि इथे पण ह्या साड्या ज्या यूज नाही केल्या मी ते तशाच ठेवल्यात. वर नवीन साड्या आहेत त्या. आणि इथे मी सर्व हे सेक्शन आणि हे पण आपलं म्हणजे व्यवस्थित आहे जुळलेलं, त्याच्यामुळे ते नाही काढलं. फक्त इथे जी घाण असते ती मी क्लीन करते आता ओल्या कपड्याने. आणि इकडचा बघू शकता तुम्ही. मला आता हा एवढा पसारा जुलायचा आहे. हा नवीन ड्रेस आहे तो मुली नंतर जुळून ठेवते. तर पहिले मी अगोदर सेक्शन बनवते, त्यानंतर मी तुम्हाला दाखवते सर्व सेक्शन बनवून झाल्यावर. हे असे माझ्याकडे असे ऑनलाईन मागवलेले ऑर्गनायझर होते. तर मी याच्यामध्ये जेव्हा असे पर्कल ठेवायचो झुलून, म्हणजे आपण नेहमी अशी घडी करतो या अशी ठेवायचो, तर ते एकावर एक असं जायचं तर विजिबल नव्हता होत. मी आज आयडिया केली, असं रोल बनवलेत. हे सर्व दिसतात पण आणि आता एवढे ठेवलेत तरी अजून एवढा पेस बाकी आहे बघा. तर बघूया आता आपण एवढे सर्व याच्यामध्ये बसतात का. आणि एक म्हणजे काय, ते आपल्याला सर्व दिसतात त्यामुळे याचा प्रत्येकाचा आपण यूज करू शकतो. नाहीतर काय होतं, वर जे दिसतात तेवढेच आपण यूज करतो, बाकी असे तसेच राहतात. तर चला मी आता हे पूर्ण जुळून घेते. तुम्ही बघू शकता आता माझे सर्व पर्कल याच्यामध्ये आलेले आहेत. एकूण 26 एकदम फिट बसलेत. फक्त हे 2 सॅटिनचे आहेत ते राहिलेत, ते मी दुसऱ्या याच्यामध्ये होते. पण असं आपण मधला असा कुठला पण एक काढू शकतो इझिली आणि असं ठेवू शकतो, म्हणजे हे आपले जास्त आपल्याला मेसी पण नाही लवकर होणार. तर चला बघूया आता आपण हे किती दिवस टिकते ते असे. तर चला मी आता दाखवते तुम्हाला माझ्या अलमारीचा फायनल लुक. तर इथे मी जे कमी यूज करते ते कपडे ठेवलेत. साड्या ज्या नवीन आता लागतील नवरात्रींसाठी त्या ठेवल्यात काढून. इथे बघा हे पर्कल वगैरे ठेवलेत. या थोड्या कमी म्हणजे डेलीमध्ये कधी कधी यूज करायच्या साड्या आहेत. इथे नवीन ड्रेस आहेत. इथे नाईटी आणि लेगीज वगैरे आहेत. आणि इथे पण ते फिरायला जायचे कपडे आपले असतात ते आहेत. तर ही साईड मी अशी केली. तर दुसरी नेक्स्ट दाखवते. तर इथे बघा हँग केलेल्या साड्या आपल्याला आता वापरायच्या आहेत. नवीन आहेत बहुतेक त्याच्यामध्ये. इथे डेली यूज करायचे कपडे ठेवलेत, जे मी टॉप वगैरे तुम्हाला शूटमध्ये दिसत असेल माझे कपडे ते आहेत. हे नवीन कलेक्शन आहे. आणि इथे साड्या आहेत. आणि पूर्ण माझी अलमारी आज जुळून झालेली आहे. आता माहिती नाही किती दिवस राहील ती, पण झाली आता. तर आज दिवसभरात मी काय काय केलं हे मी तुमच्यासोबत शेअर केलंय. माझी आज अलमारी वगैरे पण जुळून झाली. तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.